तर शुभरात्री मैत्रिणींनो. तर माझी आई आलेली आहे माझ्याकडे, कारण आता सगळेजण बघत आहेत की कार्तिक महिना आहे आणि अशा आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या आपल्या पंढरपूरला आळंदीला जातात. आणि आत्ता देखील आळंदीची यात्रा आहे ना बाई. आळंदीची आता पंढरपूरची झाली मागच्या एकादशीला आणि आता ह्या एकादशीला. तर आई आलेली आहे कारण आमच्याकडे येणार आहे दिंडी. तर म्हणून आई आलेली आहे आणि आईला खूप सगळ्या ओव्या येते का नाही बाई. तर जुन्या काळी कोणत्या ओव्या म्हणायचे तुम्ही? असं जात्यावर दळायचं नाही, वया म्हणायचं. सकाळच्या संध्याकाळच्या असं जात्यावर दळण दळायचे आता आणि वया पण म्हणायचं. देवांच्या सकाळच्या संध्याकाळच्या अशा सगळ्या काही ओव्या येतात. आणि माझ्या आईकडनंच मला ही सगळी गाण्यांची ओव्या म्हणण्याची देखील देणगी मिळालेली नाही का बाई. तर आई अशी म्हणायची. तर काही ओव्या माझ्या आठवणीत आहेत आणि मी देखील अशी ओव्या म्हणते, गाणी भजन. तर माझ्या आईला देखील सगळं काही येतंय. आणि आता आईला म्हटलं आपण आता संध्याकाळची वेळ निवांत बसलोय आहे का नाही बाई. तर आमच्याकडे आता थंडी सुद्धा सुटलेली आहे, तर म्हणून स्वेटर वगैरे घातलेले आहे. आणि आईला म्हटलं तुला जे ओव्या येते जरा आपण म्हणू आहे ना बाई. तर म्हण तुला कुठल्या ओव्या येते ते म्हण मग. सकाळ उठून झाडझुड करते बाई, पारुष्या केरावरी देव पायी देत नाही. सकाळ उठून मला झाडाईचा पाट, माझ्या दारावरून सत्यनारायणाची वाट. झाडी ते अंगान मीत झटक पटक, गाई गुजीन तिथं मारली बैठक. झाडी ते अंगान चांगल दिसायाला, गाई गुजीच मन झालं बसायाला. म्हण ना पुढच्या ओव्या. आळंदीच्या वाट येण्यासी ना दाट, साधूला साधू भेट पाप्याला नवलं वाट. आळंदी करून मला देऊला जायाच, आणि तू काय रामाच मला लळीत पायाच. आळंदीचा मासा देऊला गेला कसा, तू काय रामाचा साधूचा नेम जसा. तुकारामाच्या आहे ना बाई ओव्या. जिजाई तुकारामाच्या आहेत ना. मग म्हणते आपण ज्या येते त्या म्हण सगळ्या. तर मी कॅमेरा असा करते. तुकाराम बोल जिजाई म्हणाल नेया, जिजाबाई बोल गाया म्हशी झाल्या येया. तुकाराम बोल जिजाई वाणी वैस, कशी बसू देवा घरी पाराटी म्हैस. तुकाराम बोल जिजा माझ्या संग चाल, माग राहिल्यानं फारवतीन तुझ हाल. तुकाराम बोल जिजा माझे तू बायकू, चाल माझ्या बाराबरी नको जगाच आयकू. तुकाराम बोल जिजा झाली सांज बाई सांजळली, गाईच्या गोठ्यामंदी समयी पजळली. मी म्हणू तो माग म्हण ना मग. नाही तर दोघे म्हणू सांग. मला येत नाही म्हणत खरं. झाली सांज बाई सांजळली, गाईच्या गोठ्यामंदी समयी पजळली. झाली सांज दिव लावू कुठ कुठ, चिरबंदी वाड डवळ नंदी मोठ मोठ. झाली सांज दिवा वसऱ्या बाईला, आता बाळा माझ्या सोडवासर गाईला. झाली सांज दियाची जल्दी करा, आली लक्ष्मी मोत्यानं भांग भरा. झाली सांज तुळशी आईवरून येतात ना बाई. म्हणून तुळशीच्या ओव्या. तुळशी काही बाई नको हिंडू राणी वणी,
हिंदू राणी वनी नको हिंदू राणी वनी. पैस माझा वाडा जागा देते अंगयणी, देते अंगयणी जागा देते अंगयणी. तुळशी काही बाई नको हिंदू वडखोड, हिंदू वडखोड नको हिंदू वडखोड. पैस माझा वाडा जागा देते एका धड, देते एका धड जागा देते एका धड. तुळशी काही बाई तुला नाही आई बाप, नाही आई बाप तुला नाही आई बाप. काळ्या मातीवरी तुझं उगविल रोप, उगविल रोप तुझं उगविल रोप. तुळशी काही बाई तुला नाही बहीण भाऊ, नाही बहीण भाऊ तुला नाही बहीण भाऊ. काळ्या मातीवरी तुझं वसविल गाऊ, वसविल गाऊ तुझं वसविल गाऊ. बोल ना, कशा वाटल्या? कशा वाटल्या आमच्या वयात? तुम्हाला आवडल्या तर आम्हाला लाईक करा. जुन्या काळात आम्ही लय दळण दळायचं आणि कामाला जायचं, शेतामध्ये अशा वया गायच्या आणि बल्लेरी पण म्हणायचं काय पण असं. आता पण आता नाही एवढं म्हणती, पण टाळण्या वगैरे चालायचं तेव्हा बलरी म्हणायचे बलरी गीत. वावरात रानात खुरपाय गेला तरी गाणी बिणी म्हणायचे, जात्यावरली गाणी म्हणायचं आणि तळावात लागायचंच पाठ उठून चालू. तर आईला अशा खूप साऱ्या गाण्या बिण्या येतात. बलरी येते आपण एक बलरी मग वेगळा व्हिडिओ मध्ये म्हणा. हा, तर कसं वाटलं आईच्या ओव्या तर सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय सगळ्यांना, भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तर उद्या येणार आहे आमच्याकडे दिंडी, तर दिंडीचा देखील कार्यक्रम बघा सगळ्यांनी. तर बाय पुन्हा एकदा सगळ्यांना.